नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 4 जुलै 2025 तर आपण उभे आहोत RVSM 1210 या सोयाबीन प्लॉटमध्ये। तर या सोयाबीन प्लॉटला आज रोज झालेले आहेत 19 दिवस। 15 जूनची ही लागवड आहे। टोकन पद्धतीने लागवड केलेला प्लॉट आहे। एकरी बियाणे वापरलेले आहे पण 20 किलो। तर याच्यामध्ये सध्याला जे अटॅक आहे ते म्हणजे रिंग कटरचा अटॅक। रिंग कटरचा अटॅक साधारण आपल्याला 20 दिवसापासून साधारण 35 दिवसापर्यंत हे जाणवत असते। तर रिंग कटरचा अटॅक पिकामध्ये येऊ नये यासाठी आपल्याला एक जबरदस्त फवारणी सांगणार आहे। त्याचा वापर तुम्ही केला तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी नियंत्रण जे म्हणतो आपण ते त्या ठिकाणी बघायला मिळेल। तर आपल्या शेतामध्ये नेमकाच हा अटॅक जो आहे रिंग कटरचा तो आपल्याला जाणू लागलेला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी फवारणी घेतल्या नाही त्यांच्या शेतामध्ये तर रिंग कटरचा अटॅक खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळते। तर रिंग कटर काय असते बघू शकता मित्रांनो। आता हे बघू शकता, हे झाड आहे आणि झाडाची पानं तुम्हाला सुकल्यासारखे दिसत आहे। म्हणजे आता हे झाड आपण बाहेर काढू। हे बघा, रिंग कटर काय असते, ज्या ठिकाणी दोन भागामध्ये ज्या कीटकाने दोन भागी खापक केलेले आहेत हे असते रिंग कटर। याचा अटॅक जर झाला असेल तर त्वरित तुम्ही फवारणी हे करायला पाहिजे। आणि असं जे प्रमाण आहे हे आपल्याला कुठे कुठे शेतामध्ये दिसत आहे। त्याच्यामुळे आपली पहिली फवारणी जी आहे, आता माझी तर पहिली फवारणी नाही मी, कारण की त्याच्यामध्ये आपण नेहमी सांगत आलेलो आहोत की आपली पहिली फवारणी असते ती 10व्या दिवशी असते, जे की खोडकिडीसाठी असते। त्यानंतर साधारण 20 दिवसापासून साधारण 35 दिवसापर्यंत जे अटॅक येते ते म्हणजे रिंग कटरचा। त्याच्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल प्रोपेक्स सुपर साधारण 20 लिटरसाठी 35 ml याचा वापर करायचा आहे। सोबत बुरशीनाशकाचा तुम्हाला त्या ठिकाणी रोकोचा वापर करायचा आहे। आणि जे आपण झिंकची कमतरता म्हणतो, जे की सोयाबीन पिवळे पडणे, पानं पिवळे पडणे, यासाठी तुम्हाला 1 चिलिटेड मायक्रोन्यूटन जे की तुम्हाला BSF कंपनीचे मिळते। आणि पिकाची वाढ, जसं की तुम्ही तणनाशक मारल्यानंतर पिकाची वाढ थांबते, त्याच्यामुळे साधारण तणनाशक केल्यानंतर तुम्हाला साधारण 5 ते 6 दिवसांनी याच्यामध्ये फवारणी घ्यायची आहे। ते म्हणजे 28-28-0चा त्या ठिकाणी वापर करायचा आहे। म्हणजे तणनाशक केल्यानंतर ही फवारणी जी सांगितली आपण 20 ते 25 दिवसाच्या दरम्यानमध्ये याचा वापर करायचा आहे। तणनाशक केल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी। तर अशा पद्धतीने फवारणीचं नियोजन जे आहे हे तुम्हाला करायचं आहे। याच्यामध्ये तणनाशक आपण घेतलं होतं त्याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सध्याला तण पिवळे पडण्याच्या मार्गावर आहे। रिझल्ट कसा मिळाला, काय मिळाला हे नंतरच्या व्हिडिओमध्ये, जसं की आपण सांगितलं आहे की 6 दिवसानंतर आपण व्हिडिओचा बनवणार आहे तणनाशकाचा रिझल्ट कसा मिळाला काय नाही। तर याच्यामध्ये तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढं काय स्पष्ट दिसणार नाही, जसं मी तुम्हाला दाखवणार जवळून थोडं स्पष्ट दिसणार नाही, परंतु रिझल्ट तुम्हाला मी दाखवणार आहे याच्यामध्ये, ते सुद्धा 5 ते 6 दिवसानंतर। तर सध्याला जे आता नियंत्रण करायचं आहे ते म्हणजे रिंग कटरपासून आपल्याला नियंत्रण। तर याच्यामध्ये आपण उद्याला आपलं जे शेड्यूल असते 15 दिवसाला शक्यत तणनाशक किंवा मग कोणते तणनाशक असू द्या 15 दिवसाला असते। त्यानंतर 20व्या दिवशी आपली मेन फवारणी जी म्हणतो आपण नेहमीच, तर ती फवारणी आपली उद्याला असणार आहे। आणि त्याचासुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, जे की सोयाबीनसाठी जी महत्त्वाची फवारणी आपली आहे त्याची। तर प्लॉट बघू शकता मित्रांनो, आज रोजी कसा झालेला प्लॉट जबरदस्त डेव्हलप झालेला आहे। तणाची काळीसुद्धा दिसणार नाही तुम्हाला आता घराला। शून्य मशागतीमधला विशेष म्हणजे बरेच शेतकरी परेशान आहेत तणासाठी, तण परेशान करत आहे काही शेतकऱ्यांना। तर ज्या शेतकरी आपल्या पद्धतीने करतील त्यांना स्वतः शेतामध्ये आपण पहिल्यांदा करून दाखवतो, नंतरच जे आपण बोलतो ते लाईव्ह प्लॉटमध्ये दाखवत असतो। तणाचं व्यवस्थापन, तण नियोजन जे आपण विषय घेतलेले होते सोयाबीनमध्ये हे याच्यावरून तुम्हाला दिसत असेल। जमीन बघा कशी आहे, मध्यम स्वरूपाची, आणि पीक बघा जोरदार। 19 दिवसाचा हा प्लॉट आहे। 2 झाडातील अंतर 7 इंच, 4.5 फुटाचा बेड, अशा पद्धतीने याचं नियोजन आहे। आपण पाणी नाही पडलं तर याला स्प्रिंकलरची सुद्धा सुविधा केली होती। आणि हे स्प्रिंकलर आता असेच राहणार, जेव्हा आपला पावसाचा खंड वगैरे पडेल त्याच्यामध्ये हे आपलं चालू राहणार आहे। वाणूसाठी आपण फेप्रोनिलचा वापर केलेला आहे, दिसत असेल तुम्हाला 5% फेप्रोनिलचा। याच्यामध्ये शेतामध्ये वाणू वगैरे दिसत नाहीत। आणि शून्य मशागतीमधला आहे, काडी कचरा तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये। याच्यामध्ये अगोदर आपलं हरभरा पीक होतं हिवाळ्यामध्ये, आणि त्याच बेडवर आता हे आपलं सोयाबीनचं। त्याच्यानंतर पुन्हा
याच बेडवर आपलं तिसरं पीक राहणार आहे, कारण की शून्य मशागतीमध्ये जी बचत आहे ती खूप जास्त होते. त्याच्यामुळे फायदा जे आहे इथं आहे शून्य मशागतीमध्ये. तर जे शेतकरी आपल्या पद्धतीने करणार आहेत त्यांनी आपल्या पद्धतीने एकदा नक्की करा. धन्यवाद.